तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं गोड खूप आवडतं का? आज आपण तोंडात ठेवताच विरघळणारी बर्फी बनवतो. ही बर्फी बनवायला आपल्याला फारसं साहित्य लागत नाही आणि वेळसुद्धा फारसा लागत नाही. अगदी 20 मिनिटात ही बर्फी बनवून तयार होते. साहित्य काय लागते ते तुम्हाला पुढे सांगते. बरं, तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तर आज आपण इथे नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी बनवतो आहे. त्यासाठी इथं मध्यम आकाराचे 2 नारळ फोडून त्याच्यावरचा जो तपकिरी भाग असतो तो बटाट्याचं जे पिलर असतं ज्याने आपण साल काढतो त्याने याची तपकिरी साल जी आहे ती काढून याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं, जेणेकरून जर हाताने आपण खवून घेतले ना, खूपदा आपण आपल्याकडे जी विळी असते त्या विळीने जरी खवून घेतलं तरीसुद्धा चालतं, पण त्याने खूप वेळ लागतो. त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचं, म्हणजे आपलं काम थोडंसं सोपं होतं. आता हे बघा, अगदी मिनिटभरामध्येच हे व्यवस्थित बारीक होतं. मध्ये थोडेसे मोठे जे काप राहतात ते काढून दुसऱ्या बॅचमध्ये पुन्हा वाटून घ्यायचे. तर याच पद्धतीने मी सगळा नारळ वाटून घेतला होता. खूप असा रवाळ ठेवायचा नाही, छान असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे बर्फीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवसुद्धा खूप अप्रतिम येते. आता इथं मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. हे घरी बनवलेलं तूप आहे. तूप कसं बनवायचं याचासुद्धा सोयीस्कर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर एकदा जरूर बघून घ्या. इथे आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. इथं 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे. व्यवस्थित कढईमध्ये ते असं पसरून घ्यायचं, जेणेकरून आपण यामध्ये जो नारळ घातलेला आहे तो अजिबात कढईला चिटकणार नाही. बरं, तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल ती वापरली ना तरीसुद्धा चालणार आहे, पण ही जी माझी स्टीलची कढई आहे ही खूप जड आहे आणि यामध्ये सहजासहजी काही चिटकत नाही. त्यासाठी मी ही कढई नेहमी वापरते, म्हणजे माझ्या रोजच्या स्वयंपाकातलीच ही कढई आहे. आता हे ना आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी कंटिन्यू हलवत परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत यामध्ये जे नारळातलं जे मॉइश्चर असतं ते थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हलकंसं याला तांबूस रंग यायला लागला की लगेच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. आता तुम्हाला जर दूध नसेल घालायचं, नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे, पण दूध घातल्यामुळं अगदी आपण मार्केटमधून नारळाची बर्फी आणतो ना, अगदी तशी याची चव येते. त्यामुळे इथं मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. आपण जो नारळ खवून घेतला आहे तो नारळ वाटीच्या प्रमाणामध्ये, ज्या वाटीने आपण दूध घातलं त्याच वाटीने बरोबर 3 वाट्या हा नारळाचा जो चव आहे तो भरलेला आहे. आता ही नारळाची बर्फी मी खूपदा बनवलेली आहे, त्यामुळे अगदी तुमच्यासोबत अचूक प्रमाण मी शेअर केलेलं आहे. या प्रमाणात जर बर्फी बनवली ना तर खूप सुंदर बर्फी बनते आणि एकदा बनवली ना तर आठवडाभर अजिबात खराब होत नाही. फ्रीजच्या बाहेर आठवडाभर तुम्ही ठेवू शकता, इतकी मस्त तयार होते. आता दूध घातल्याच्या नंतर गॅस हा मोठा ठेवायचा आणि कंटिन्यू हलवायचं. तुम्हाला हे मिश्रण थोडंसं दाटसर दिसत असेल, पण आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथं मी सुरुवातीला 1 मोठी वाटी, म्हणजे ज्या वाटीने आपण नारळ घातला त्याच वाटीने 1 वाटी साखर घातली, पुन्हा अर्धी वाटी साखर घातली. प्रमाण लक्षात ठेवा, का तर नारळाची बर्फी बनवत असताना ना प्रमाण महत्त्वाचं असतं, जेणेकरून टेक्स्चर छान येतं, बर्फीला बाइंडिंग छान येतं आणि चवसुद्धा अप्रतिम येते. लक्षात ठेवा, 3 वाट्या नारळ घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजेच नारळाच्या आपल्याला निम्मं साखर घ्यायची आहे, जेणेकरून या बर्फीला बाइंडिंग खूप छान येते. कंटिन्यू याला हलवत राहायचं. आता इथे ज्यावेळेस आपण दूध घालतो त्यावेळेसच्या नंतर आपल्याला गॅस हा खूप बारीक किंवा मध्यम नाही तर थोडासा मध्यम किंवा मोठा गॅस ठेवायचा. खूप जर लहान गॅसवर जर तुम्ही परतत बसला ना तर काय होईल ना, साखरेला खूप जास्त पाणी सुटतं आणि यामुळे आपल्याला बर्फी बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि बर्फीलासुद्धा थोडंसं टेक्स्चरमध्ये बिघड होतो. म्हणजे काय होतं ना, त्या साखरेची जाळी तयार होते आणि त्याचा पाक होतो. त्यामुळे ही जी बर्फी आहे ना, खुटखुटीत किंवा मऊसूद व्हायच्याऐवजी ना थोडीशी कडक होते. त्यामुळे गॅस मोठा ठेवून हे लगेच आपल्याला व्यवस्थित मिश्रण असं सुकवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी अगदी 2 ताज्या विलायची कुटून यामध्ये घातलेल्या आहेत, म्हणजे चव खूप छान येते. व्यवस्थित इथं हे परतून घ्यायचं. तर मी सुरुवातीलाच एक ताटाला ना थोडंसं तूप लावून घेतलं होतं. आता हे आपल्याला ना थोडंसं चेक करून बघायचं आहे. तर इथं मी हे ताटामध्ये थोडंसं मिश्रण घेतलं आणि याचा असा गोळा तयार करून बघायचा. जर हा गोळा आपल्या हाताला अजिबात नाही चिटकला ना तर समजायचं आपलं हे मिश्रण जे आहे ना हे परफेक्ट तयार झालेलं आहे. का तर थंड करून ते सेट होण्या एवढा वेळ नसतो,
का तर आपल्याला इथे गॅससुद्धा चालू असतो आणि गॅस बंद केला तर हे जागेवरच सेट होण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस चालू ठेवूनच आपल्याला हे चेक करायचं असतं. मिश्रण हाताला चिटकलं तर समजायचं मिश्रणामध्ये आणखी थोडंसं मॉइश्चर आहे, त्यामुळं अगदी 1 ते 2 मिनटासाठी पुन्हा परतून घ्यायचं आणि अजिबात हाताला नाही चिटकलं की लगेच हे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ना हे पसरून घ्यायचं. बघितलं किती सोपे आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी बनवा. घरातील मंडळीला तुमच्या खूप जास्त आवडेल. बनवायला खूप खूप जास्त सोपी आहे. प्रमाण लक्षात ठेवलं ना तर हा पदार्थ खूप जास्त उत्तम बनून तयार होतो. मार्केटमध्ये ही बर्फी घ्यायला गेलं ना तर खूप महाग मिळते आणि कधी बनवले हे आपल्याला माहीत नसतं. मुलांना गोड नेहमी आवडतं, प्रत्येक लहान मुलांना गोड आवडतं. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही अशी छानशी बर्फी घरी बनवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये अगदी 10 ते 12 दिवसासाठी ही बर्फी छान टिकते. फ्रीजच्या बाहेर आठवडाभर मस्त राहते. आता हे हलकंसं कोमट झालेलं आहे, त्यामुळे इथं मी थोडंसं हाताने हे सेट करून घेतलेलं आहे. का तर उलथण्याने असे छान स्मूथ ते होत नाही, ते उलथण्याला थोडंसं चिटकतं, त्यामुळे हाताने हे मी व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जर आवडत असेल भरपूर ड्रायफ्रूट घालू शकता किंवा अगदी थोडेसे ड्रायफ्रूट घातले तरीसुद्धा चालेल किंवा नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे. पण इथं मी थोडेसे पिस्ता आणि बदाम आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे अगदी मार्केटमध्ये जशी आपल्याला नारळाची बर्फी मिळते ना, अगदी त्या पद्धतीची दिसते. मुलांना समजूसुद्धा नाही की आपण घरी बनवली की बाहेरून विकत आणलेली आहे. बरं मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला आणखी लाईक नसेल केलं ना तर जरूर लाईक करा. प्रमाण लक्षात ठेवा आणि रेसिपी जरूर ट्राय करा. आता इथे हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच यावरती ना अशा पद्धतीने थोड्याशा आपल्याला खुणा करून घ्यायच्या. म्हणजे ज्या आकाराची आपल्याला बर्फी तयार करायची त्या आकाराच्या आपल्याला याच्यावरती अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. खूप मोठे पण पीसेस नाही करायचे आणि खूप लहान पण नाही. इथे मी माझ्या पद्धतीने म्हणजे मध्यम असे पीसेस तयार करून घेत आहे. हे बघा, अगदी मस्त पांढरी शुभ्र ही नारळाची आपली बर्फी इथे तयार आहे. ही बर्फी जर तुम्ही रात्रीच्या वेळेस बनवली तर सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित अशी मस्त, खूप ओलसर नाही किंवा खूपच सुकी नाही. पण जर दिवसा बनवली तर 1 तासभर तरी याला सुकण्यासाठी लागतो. तर तुम्ही हे बघू शकता, थोडंसं ज्या कलथ्याला हे चिटकत आहे मिश्रण. तर हे आत्ताच आपण बनवलेलं आहे. अगदी बनवून 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. हे बघा, आता हे असंच किचनमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये किंवा फॅनखाली ठेवण्याची गरज नाही. असंच किचनच्या प्लॅटफॉर्मवरती झाकून ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित असं सुकलेलं आहे. 1 तासभर झालेलं आहे. हे बघा, एका तासामध्येच हे अजिबात आता हे कलथ्याला चिटकत नाही आहे. अगदी आपला हा जो कलथा आहे हा व्यवस्थित क्लीन निघतो आहे. याच अर्थी आपलं जे प्रमाण होतं ते अगदी व्यवस्थित होतं. त्यामुळे हे व्यवस्थित असं हे सेट झालेलं आहे. तरीसुद्धा आतल्या बाजूनी बर्फी थोडीशी ओलसर असते, का तर फक्त 1 तास झालेला आहे. ही हलक्या हाताने काढून घ्यायची. जर तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे. पण ताटामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित निघते. तुम्ही बघू शकता पीस अगदी व्यवस्थित याचे निघतात, अजिबात ताटाला चिटकत नाही. अगदी स्वस्तात मस्त अशी ही बर्फी आपली बनवून तयार होते. तर इथं याच पद्धतीने मी सगळे पीसेस काढून घेणार आहे. हे बघा, अजिबात ताटाला हे चिटकत नाही किंवा पीसेस जे आहेत त्याचे तुकडेसुद्धा होत नाही. अगदी रसरशीत तोंडात ठेवताच ही बर्फी विरघळते, इतकी सुंदर बनवून तयार होते. त्यामुळे सांगते मंडळी, ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही आजची रेसिपी ट्राय करा. मी भेटते अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.